जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. भिलवडीतील कृष्णामाई जलतरण ग्रुपने राखली पुरात पोहण्याची परंपरा कायम. आमणापूर ते भिलवडी असा 5 ते 6 किलोमीटरचा ट्रॅक पोहून जल्लोष करीत कृष्णामाई जलतरण ग्रुपचे कार्यकर्ते अगदी व्यवस्थित कृष्णा घाटावर. भिलवडी हे ऐतिहासिक कृष्णा घाटाचं गाव, भेदिकार संभाजी अण्णांचं गाव, ऊस दराच्या आंदोलनाचं गाव, राष्ट्रगीताचं गाव, चितळेंच्या बाकरवडीचं गाव आणि महापुरात पोहणाऱ्या भिलवडीच्या धाडसी तरुणांचं गाव. पलूस तालुक्यातील भिलवडी हे कृष्णाकाठी वसलेलं गाव असल्यामुळं महापुराचा धोका प्रत्येक वर्षी ठरलेलाच असतो. प्रत्येक वर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये कृष्णेचे पात्र तुडुंब भरलेलं असतं. भिलवडीचा कृष्णामाई जलतरण ग्रुप हा असा ग्रुप आहे की तो 12ही महिने आंघोळीला नदीवर असतो. हा ग्रुप सुमारे 75 पेक्षा जास्त युवकांचा आहे. हसत खेळत मजेत पोहण्याचा ते आनंद लुटतातच, पण जो नवशिका आहे त्याला सुद्धा शिकवतात, मोठ्यापासून ते लहानग्यापर्यंत. आणि शेतकरी, शेतमजूर ते डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक यांच्यापर्यंत सगळे दिलखुलास भिलवडीच्या ऐतिहासिक कृष्णा घाटाजवळील नदीपात्रात पोहण्याचा आनंद लुटत असतात. भिलवडीच्या कृष्णामाई जलतरण ग्रुपनं महापुरात पोहण्याची परंपरा गेल्या 18 वर्षापासून अखंडित ठेवली आहे. भिलवडीतील पट्टीचे पोहणारे येसुगडे सर, श्रीकांत निकम, महेश शेटे, नागू वसगडे, किरण पाटील, गजानन चौगुले, रणजित पाटील, सुबोध वाळवेकर, नारायण तावदर, डॉक्टर शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमणापूर येथील कृष्णा नदीच्या पुलावर आज 29 जुलै 2025 रोजी सकाळी 7:30 वाजता भिलवडीतील युवा उद्योजक गजानन चौगुले यांच्या हस्ते कृष्णा नदीला श्रीफळ अर्पण करून कृष्णामाई जलतरण ग्रुपमधील 80 पेक्षा जास्त तरुणांनी आमणापूर पुलापासून पोहण्यास सुरुवात केली. यावेळी जलतरण स्पर्धेत नाव कमवलेली कुमारी श्रुती शशिकांत पाटील ही देखील या ग्रुपमध्ये आवर्जून सहभागी होती. आबालवृद्धांना बरोबर घेऊन आमणापूर ते भिलवडी असा 5 ते 6 किलोमीटरचा ट्रॅक पोहून भिलवडीकर अगदी व्यवस्थित कृष्णा घाटावर आले. सर्वांची काळजी घेण्यासाठी लाईफ जॅकेट तर होतेच, याबरोबर नितीन गुरव ही बोटीसह सज्ज होता. यावेळी कृष्णामाई जलतरण ग्रुपचे मार्गदर्शक गजानन चौगुले यांनी सर्वांचे आभार मानले. भिलवडीकरांचा पूर्वापार छंद पूर पोहणे हा आज भिलवडीकरांनी केला आहे. दरवर्षी औदुंबर घाट ते भिलवडी घाट असा पूर पोहण्याचा आनंद भिलवडीकर घेतात. यावर्षी त्यात भर म्हणून आमणापूर पुलावरून साधारण 50-60 भिलवडीकरांनी उडी मारली ते भिलवडी घाटापर्यंत एक साधारण 5 ते 6 किलोमीटर पोहण्याचा आनंद आज भिलवडीकरांनी घेतलेला आहे. त्याला मोठं धाडस लागतं आणि ही परंपरा खूप वर्षांपासून आम्ही आमच्या वडिलांकडून ऐकतो, म्हणजे आजोबांपासूनच्या आधीपासून ही परंपरा चालू आहे. दरवर्षी भिलवडीकर यामध्ये हिरिरीन भाग घेतात आणि एक वेगळा धाडसी प्रयोग आणि आनंद यामध्ये घेतात. यावर्षी आम्ही सर्वांचा तो आनंद घेतला. एन्जॉय द लाईफ. थँक्यू. तुमची द्या. सालाबादप्रमाणे सुरू असणारा कृष्णामाई जलतरण ग्रुप यांचा आनंद पोहण्याचा हा परंपरागत चालू असणारा जो काही उपक्रम आहे, या उपक्रमाला साधारणतः बऱ्याच वर्षाची अशी परंपरा आहे. आजच्या या आमणापूर ते भिलवडी घाट हा ऐतिहासिक घाट पार करण्यासाठी कृष्णामाई जलतरण ग्रुपचे सदस्य जवळपास 80 ते 85 लोकांनी या आनंद पोहण्याचा ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. हा सहभाग नोंदवत असताना या कृष्णामाई जलतरण ग्रुपचे जे काही सर्व सदस्य आहेत त्यामध्ये लहान मुले असतील, लहान मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील. ज्येष्ठ नागरिक म्हटलं तर येसुगडे सर यांचं वय साधारणतः 75 वर्ष आहे. यामध्ये भिलवडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष माननीय सुबोध वाळवेकर, तसेच गजानन चौगुले, त्याच्यानंतर रणजित पाटील आणि नागनाथ वसगडेकर हे ज्येष्ठ कार्यकर्त्यांचं सर्वांचं या कृष्णामाई जलतरण ग्रुपच्या सर्व सदस्यांचं मार्गदर्शनाखाली हा पोहण्याचा आनंद घेण्याचा आमणापूर ते भिलवडी जो काही उपक्रम आहे तो यशस्वीरित्या या सर्व सदस्यांनी पार केलेला आहे. ईश्वराची कृपा म्हटलं पाहिजे. या औदुंबर नगरीमध्ये सर्व पोहणाऱ्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं पोहण्याचा आनंद घेतलेला आहे. धन्यवाद. सालाबादप्रमाणे कृष्णामाई मित्र मंडळ भिलवडी सालाबादप्रमाणे आमणापूर ते भिलवडी हा मोठा जवळजवळ 7 किलोमीटरचा अंतर
जवळजवळ पाऊण तास ते तासाभरात ह्या स्विमिंगपटूंनी केलेलं आहे आणि गेले 2 ते 3 महिने झालं आम्ही ह्याचं प्रॅक्टिस करतोय आणि करवून घेतोय आमच्या मुलांच्याकडं आणि आज तो यशस्वीरित्या पूर्ण केला. बिलोडीतील सर्व पत्रकार मंडळी, व्यापारी यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं आहे आणि याबद्दल ह्या सगळ्यांचे आभार मानतो आणि एवढे बोलून 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आज दिनांक 29 जुलै रोजी आज आमच्या सर्व ग्रुपने आमनापूर ते बिलोडी असा मोठा पोहण्याचा आनंद घेतलेला आहे. जवळपास 7 किलोमीटर हे अंतर होतं. बरेच जवळपास 80 ते 85 जणांनी पोहण्याचा आनंद घेतला. यावेळेला सर्वजणांना यावेळेला सगळ्यांच्या स्टॅमिनेचं आज खरं म्हटलं तर कौतुक करण्यात येईल. नाहीतर एवढा मोठ्या प्रमाणात पोहणं हे अशक्यच आहे, कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्याशिवाय हा पोहण्याचा आनंद आहे. ह्या दोघीसुद्धा आज माझ्यासोबत गेले 2 ते 3 वर्ष झाल्यापासून पोहत आहेत. माझा स्वतःचा अनुभव पाहता तर मी यंदा 6व्यांदा पोहण्याचा आनंद घेतला आहे या मोठ्या महापुराच्या पाण्यामध्ये. अशा रीतीने आज आम्हाला पोहण्याचा खूप मोठा आनंद झाला आहे. धन्यवाद. तू बोल बाबू. नमस्कार. आज मी दुसऱ्यांदा ह्या महापूर पोहण्याचा अनुभव घेतला आहे आणि आज सर्वांसोबत पोहताना असा अतिशय आनंद आलेला आहे. आणि दरवेळी औदुंबर ते भिलवडे असा ट्रॅक असतो, पण यावेळी सर्वांनी आमनापूर ते भिलवडे असं पोहण्याचा आनंद घेतला आहे. आणि आता 2 ते अर्धा तासाचं अंतर कसं आलं हे समजलं पण आहे आणि यातून सर्वांनी असंच प्रयत्न केला की पोहत राहणे हे गरजेचं आहे. बोला. खाली